तमिळनाडूचा मोठा निर्णय, तिसऱ्या अपत्यासाठी 365 दिवसाची प्रस्तुती रजा। महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारने एक मोठी घोषणा केली आहे। आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर महिला सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 365 दिवस म्हणजे 1 वर्षाची प्रस्तुती रजा मिळणार आहे। पण सरकारने अचानक हा निर्णय का घेतला? तमिळनाडूमध्ये याआधी प्रस्तुती रजेचे नियम काय होते आणि केंद्र सरकारच्या नियमापेक्षा हा निर्णय किती वेगळा आहे? यामागे राज्यातील घटना, जन्मदर कारण आहेत का? चला संपूर्ण माहिती समजून घेऊया। सर्वात आधी तमिळनाडू सरकारच्या निर्णयाबद्दल पाहूया। तमिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या 2 अपत्यासाठी यापूर्वी 365 दिवस म्हणजे 1 वर्षाची प्रस्तुती रजा देण्याची तरतूद होती। मात्र तिसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी हा नियम लागू नव्हता। आता सरकारने तिसऱ्या अपत्यासाठी हीच 365 दिवसाची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे। तमिळनाडू सरकारने मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री डी शरद कुमार यांनी विधानसभेत याची घोषणा केली। सरकार महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी सांगितले आहे। पण तमिळनाडूमध्ये प्रस्तुती रजेचा हा कालावधी सुरुवातीपासूनच 1 वर्षाचा नव्हता। पूर्वी महिला कर्मचाऱ्यांना केवळ 90 दिवसाची प्रस्तुती रजा मिळत होती। यानंतर 2011 मध्ये ही रजा वाढवून 6 महिने करण्यात आली। 2016 मध्ये ती पुन्हा वाढवून 9 महिने करण्यात आली आणि 2021 मध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तुती रजेचा कालावधी वाढवून 365 दिवस म्हणजे 1 वर्ष करण्यात आला। मात्र तिसऱ्या अपत्याच्या बाबतीत वेगळा नियम कायम आहे। आता तमिळनाडू सरकारने यातही बदल केला आहे। आता प्रश्न असा आहे की सरकारला तिसऱ्या अपत्यासाठी 1 वर्षाची रजा देण्याची गरज का वाटली? यामागे तमिळनाडूमधील घटता जन्मदर हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे। राज्याची टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एकूण प्रजनन दर 1.4 च्या खाली गेला आहे। साधारणपणे लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा दर जवळपास 2.1 असणं आवश्यक मानलं जातं। म्हणजे तमिळनाडूमध्ये महिलांकडून होणाऱ्या सरासरी अपत्य संख्येत मोठी घट झाली आहे। याचा परिणाम भविष्यात राज्याच्या लोकसंख्येच्या रचनेवर होऊ शकतो। राज्यात सध्या जवळपास 16% लोकसंख्या 60 वर्षापेक्षा जास्त वयाची असल्याचं सांगितलं जात आहे। जर जन्मदर असाच कमी राहिला तर पुढील काही वर्षांमध्ये वृद्धांची संख्या वाढू शकते आणि तरुणांची संख्या तुलनेने कमी होऊ शकते। याचा परिणाम रोजगार, अर्थव्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे। यामुळे भविष्यात तिसऱ्या अपत्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आणण्याचा विचार केला आहे, अशी माहिती समोर आली आहे। आता केंद्र सरकारच्या नियमांशी याची तुलना केली तर हा फरक आणखी स्पष्ट होतो। केंद्राच्या मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट मध्ये 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली। या नियमानुसार पहिल्या 2 अपत्यासाठी पात्र महिला कर्मचाऱ्यांना 26 आठवडे म्हणजे 182 दिवसाची पेड मॅटर्निटी लीव्ह मिळते। मात्र जर एखाद्या महिलेची आधीच 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असतील तर तिसऱ्या अपत्यासाठी 12 आठवडे म्हणजे 84 दिवसाची प्रस्तुती रजा देण्याची तरतूद आहे। म्हणजे केंद्राच्या नियमामध्ये पहिल्या 2 अपत्यासाठी 26 आठवडे तर तिसऱ्या अपत्यासाठी 12 आठवड्याची रजा आहे। तमिळनाडू सरकारच्या नव्या निर्णयामुळे राज्यातील पात्र महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या अपत्यासाठी 365 दिवसाची रजा मिळणार आहे। दरम्यान याच काळात तमिळनाडू विधानसभेत एका महिला आमदाराने आपल्या नवजात बाळाला घेऊन विधानसभेत उपस्थित राहिल्याचं प्रकरण चर्चेत आलं होतं। त्यांच्यावर सोशल मीडियावर काही लोकांनी टीका केली। मात्र त्यांनी स्पष्ट केलं की नवजात बाळाला घरी सोडणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं। त्यामुळे परिस्थिती समजून न घेता एखाद्या महिलेवर टीका करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आणि म्हणूनच प्रस्तुती रजा हा फक्त सुट्टीचा विषय नाही। महिलांच्या प्रस्तुतीनंतर तिचं आरोग्य, बाळाची काळजी आणि कुटुंबाला मिळणारा वेळ याचाही त्याच्याशी थेट संबंध आहे। तमिळनाडू सरकारचा हा निर्णय महिला कर्मचाऱ्यांसाठी निश्चित मोठा बदल आहे। मात्र या निर्णयाचा घटता जन्मदरावर प्रत्यक्षात किती परिणाम होतो हे पुढच्या काळात स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? तिसऱ्या अपत्यासाठी 1 वर्षाची प्रस्तुती रजा देणं योग्य निर्णय आहेत का आणि अशा सुविधा इतर राज्यांमध्येही लागू व्हायला हवेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।